नमस्कार मित्रहो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये एक विषय फार चर्चेमध्ये आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला मराठा आरक्षणाच्या संदर्भाने. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भानं मागे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता की मराठा समाजाला रिझर्वेशन देता येणार नाही आणि त्याच्या विरोधामध्ये मराठा समाजाला रिझर्वेशन हे महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं दिलेलं होतं त्या पद्धतीनं चालू ठेवावं अशा प्रकारची याचिका महाराष्ट्र सरकारने केलेली होती आणि ती याचिका मागच्या 2-3 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. या निमित्तानं मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ऐरणीवर आलेला आहे. गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं हा मुद्दा महाराष्ट्राच्या समोर विचार करण्यासाठी आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. तर आजचा आपला जो विषय आहे की मराठा आरक्षणाचं आत्ता नेमकं पुढं काय होणार आहे आणि पुढं कोणत्या पद्धतीनं मराठा समाजाला जर न्याय मिळायचा असेल, आरक्षण मिळायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं सरकारनं पावलं टाकली पाहिजेत या संबंधानं वेगवेगळ्या लोकांना काय वाटतं, तर हा आजचा आपला विषय आहे. तर आपण सरळ विषयाला सुरुवात करू. एकदा आपण पार्श्वभूमी बघू, मराठा समाजाच्या आरक्षणाची पार्श्वभूमी बघू की मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 20-25 वर्षापूर्वी असं वाटलं की मराठा समाज हा OBC इतर मागासवर्गीयांच्या तुलनेनं तितकाच मागासलेला आहे आणि म्हणून राखीव जागांसाठी तो देखील पात्र आहे, म्हणून मराठा समाजाला राखीव जागा देण्यात याव्यात अशा पद्धतीनं मागणी पुढं आली आणि त्या निमित्तानं सरकारने काही वेगवेगळे प्रयत्न देखील केले. साधारणपणे 2001च्या दरम्यान खत्री आयोग, न्यायमूर्ती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि त्याला विचारण्यात आलं की मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यासाठी आयोगाने शिफारस करावी, आपली मत मांडावं. तर न्यायमूर्ती खत्री आयोगानं आपला जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही आणि ज्यांचा उल्लेख कुणबी म्हणून आहे, कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना तर ऑलरेडी सरकारने रिझर्वेशन दिलेलंच आहे. OBC हा प्रवर्गामध्ये ते येतातच आहे. त्यामुळे मराठ्यांना कुणबी असं म्हणता येणार नाही असं खत्री आयोगाने म्हटलं. आता आयोगाने कुणबी म्हणता येणार नाही अशी शिफारस केल्यामुळं सरकारला आरक्षण देणं शक्य झालं नाही. पुढे लोकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली आणि 2008च्या दरम्यान एक दुसरा आयोग नेमला, तो न्यायमूर्ती बापट आयोग. बापट आयोगाने देखील अशाच पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलं आणि मराठा आणि कुणबी हे एक नाहीत अशा प्रकारच्या निष्कर्षावर त्यांनी जवळजवळ शिक्कामोर्तब केलं. म्हणून खत्री आयोग असेल किंवा बापट आयोग असेल, हा मराठा समाजाला रिझर्वेशन देण्याच्या विरोधामध्ये म्हणजे शिफारशी व्यक्त केलेले आयोग आहेत. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाने ऐतिहासिक आंदोलनं केली आणि मराठा समाजाला रिझर्वेशन देण्याची गरज राज्य सरकारलाही वाटली, म्हणून अजून तिसरा आयोग नेमला, न्यायमूर्ती गायकवाड आयोग. या गायकवाड आयोगाने बऱ्यापैकी मेहनत केली, खूप मेहनत केली आणि मराठा समाजाचे विद्यार्थी शिक्षण संस्थांमध्ये किती शिक्षण घेतात, 10वीपर्यंत किती गळतात, ग्रॅज्युएशनपर्यंत किती गळतात, नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण किती आहे, त्याच्यानंतर उद्योगधंद्यांमध्ये किती प्रमाण आहे, व्यापारामध्ये किती प्रमाण आहे आणि शेवटी गायकवाड आयोगाने निष्कर्ष असा काढला की मराठा समाजाचं सर्व ठिकाणचं जे प्रमाण आहे ते प्रमाण गरजेपेक्षा फार कमी आहे, म्हणून मराठा समाजाला 16% रिझर्वेशन देण्यात यावं. आणि हा जो अहवाल आला त्या अहवालाच्या शिफारशी गृहीत धरून त्यावेळेसच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मराठा समाजाला 16% रिझर्वेशन दिलं. हे 16% रिझर्वेशन दिल्यानंतर काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टामध्ये निर्णय लागला की रिझर्वेशन कायम राहील, परंतु रिझर्वेशन थोडंसं कमी होईल. साधारणपणे 12-13% हे रिझर्वेशन हायकोर्टाने कायम केलं.
परंतु पुढे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील झालं आणि सुप्रीम कोर्टाने पुढे जाऊन हा निर्णय हायकोर्टाचा हा निर्णय रद्द केला, राज्य सरकारचा हा निर्णय रद्द केला आणि एकूण मराठा समाजाने जे आंदोलन केलं त्या सर्व आंदोलकाच्या तोंडाला पानं पुसली गेली. परंतु हे सगळं होत असताना सरकारने प्रयत्न सोडले नाहीत. सरकार बदललं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने देखील मराठा समाजाला रिझर्वेशन मिळावं म्हणून प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टामध्ये फेर विचाराची याचिका दाखल केली. ती याचिका मागच्या काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे. आता सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचं आहे. या सरकारनं देखील मराठा समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून सकारात्मक पाऊल उचलत 2 गोष्टी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लगेच तातडीनं एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये जाहीर करून टाकलं की क्युरेटिव्ह याचिका आपण दाखल करू आणि दुसरा निर्णय जाहीर केला की आपण एक दुसरा आयोग स्थापन करू, जो आयोग मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी अजून जास्तीची माहिती गोळा करेल. आता हे 2 महत्त्वाचे निर्णय ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे की आणि त्याच्यावरच अवलंबूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचं पुढं काय होणार आहे. तर पहिल्या गोष्टीवर आपण विचार करू की क्युरेटिव्ह जी पिटिशन आहे या पिटिशनचा अर्थ काय आहे. तर हे क्युरेटिव्ह पिटिशन हे जे आहे हे परत एकदा फेरविचार करा अशाच स्वरूपाचं असतं. परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात काही लोकांचं कायदेतज्ञांचं असं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या ह्या क्युरेटिव्ह पिटिशन्स असतात त्या पिटिशन्स फार काही माहितीमध्ये जास्त बदल करून दाखल केलेल्या नसतात, त्यामुळे त्या सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाहीत. बऱ्याच वेळा या क्युरेटिव्ह पिटिशन्स ह्या फेटाळल्या जातात. म्हणून सरकारने जरी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा तो निर्णय मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल असं बऱ्याच जणांना वाटत नाही. मग आता त्याच्यामध्ये दुसरा पर्याय असावा म्हणून सरकारने दुसरा निर्णय घेतलेला आहे. तो काय आहे की आता परत जर मराठा समाजाच्या आरक्षणाची सुरुवात करायची असेल तर दुसरा एखादा आयोग नेमणं आवश्यक आहे आणि त्या आयोगाच्या शिफारशी म्हणजे मागासवर्गीय आयोगानं परत स्वीकारणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं सरकारने जी घोषणा केलेली आहे की आम्ही परत एकदा दुसरा आयोग करू आणि तो विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो चांगला पण आहे. जितक्या मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा होईल आणि ज्या माहितीमुळे सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स होईल अशा प्रकारची माहिती जर मराठा समाजाच्या या आयोगाने गोळा केली तर निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आता हे झाले सरकारचे निर्णय. पुढे 1-2 प्रश्न राहतात की आयोगानं माहिती गोळा करायची किंवा आयोगाने माहिती गोळा केली तरी मराठा समाजामधल्या आरक्षणासंबंधीच्या चळवळीमध्ये विरोधाभास काय आहेत. हे विरोधाभास जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत या आरक्षणाला फार काही गती मिळेल असं मला तरी वाटत नाही. काय आहेत हे विरोधाभास. तर राज्यघटनेमध्ये कोणत्याही समाजाला राखीव जागा जर द्यायच्या असतील तर तो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे अशी अट आहे. आत्ता जे मागचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळला तो कशामुळे फेटाळला. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, प्रामाणिकपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की मराठा समाज गरिबीमध्ये किती खितपत पडलेला आहे आणि त्यांना नोकऱ्यांमध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये संधी देणं किती आवश्यक आहे हे सिद्ध करण्याचा न्यायमूर्ती गायकवाडांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने ते का नाकारलं तर त्याला हे कलम जबाबदार आहे. कलम असं सांगतं की सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अशा पद्धतीचा सर्वे झाला पाहिजे. परंतु गायकवाड आयोगाने आर्थिकदृष्ट्या कसे मागासलेले आहेत अशा प्रकारचा सर्वे केला म्हणून तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेला नाही आहे. आता सामाजिक मागासलेपणा आणि मराठा समाजाचे नेते या विषयामध्ये जरा विरोधाभास दिसतो. कारण कसं आहे की सामाजिक मागासलेपण म्हणजे काय, ओबीसीच्या स्तरावर येणं म्हणजे काय, मागासवर्गीय स्वतःला म्हणून घेणं म्हणजे काय,
तर जो भारताचा मुख्य प्रवाहामध्ये असणारा समाज आहे त्या समाजाने एखाद्या समाजाला अपमानित केलेलं असलं पाहिजे, तेही नीच म्हणून. तुम्ही जन्माने शूद्र आहात, तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात म्हणून तुम्हाला या पद्धतीची अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे. अशा पद्धतीनं सामाजिक दृष्ट्या ज्या समाजाचं टॉर्चर झालेलं आहे, ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिलेले नाहीत, ज्यांना त्यांच्या जातीमुळे सार्वजनिक ठिकाणी पाणी भरायला बंदी केलेली आहेत, अशा प्रकारचे जे समाज आहेत ते सामाजिकदृष्ट्या मागासले समजले जातात. म्हणजे ज्यांना समाजामध्ये खालचा दर्जा दिला जातो एकूण वर्णव्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये, अशा प्रकारचा. आता मराठा समाजाचा जर विचार केला तर या निकषामध्ये तो बसतो का, याला काही संदर्भ आहेत. मराठा समाज स्वतःला अशा पद्धतीनं मानत नाही, याला काही संदर्भ आहेत. याला फार ऐतिहासिक पण संदर्भ आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी राज्याभिषेक करायचा होता, त्यावेळी राज्याभिषेकाचा ज्यावेळी विषय आला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील ब्राह्मण मंडळींनी राज्याभिषेक करायला नकार दिला की ज्यावेळी परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यावेळी पृथ्वीवरचे सगळे क्षत्रिय संपले आणि म्हणून तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्र राजाचा राज्याभिषेक ब्राह्मण करत नाही, वैदिक मंत्रानं केला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुमचा राज्याभिषेक करणार नाही, हे त्यावेळी शिवाजीराजांना म्हटलं होतं. आता छत्रपती शिवाजीराजांना मुस्लिम धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये एक प्रकारे लढायचं होतं, म्हणून याही हिंदू धर्मव्यवस्थेच्या विरोधातही शिवाजी महाराजांना लढा उभारणं शक्य नव्हतं. म्हणून कॉम्प्रोमाइजिंग भूमिका घेण्याच्या हेतूनं शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि राजस्थानमधल्या सिसोदिया वंशाचे शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत अशा पद्धतीचं ज्यावेळी सिद्ध झालं, त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मग पुढे तो आत्ता काल परवा एक घटना घडली होती. छत्रपती संभाजीराजे भोसले जे आहेत, त्या संभाजीराजे भोसलेंच्या राणीसाहेब काळाराम मंदिरामध्ये गेल्या आणि त्या मंदिरामध्ये त्या महंतांनी परत तोच प्रश्न उपस्थित केला की तुम्ही वैदिक मंत्र म्हणायचे हक्कदार नाही आहात कारण तुम्ही क्षत्रिय नाही आहात. तर तो बराच वाद चालला, त्या वादाकडे आपल्याला जायचं नाही. परंतु मराठा हा क्षत्रिय नाही हे धर्मव्यवस्थेचं म्हणणं आहे, पण पुन्हा पुन्हा मराठा समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे जे पुढे जाणारे लोक आहेत ते पुन्हा पुन्हा हे सिद्ध करत आहेत की आम्ही क्षत्रिय आहोत. मग आता तुम्ही सांगा, क्षत्रिय हा जो वर्णव्यवस्थेमधला घटक आहे, हा वर्णव्यवस्थेमधला घटक हा ब्राह्मणाच्या बरोबरीनं किंबहुना कधी कधी ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रतिष्ठा मिळालेला आहे. या प्रतिष्ठा पावलेल्या क्षत्रिय समाजाला सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे असं कसं म्हणता येणार आहे, आणि कोण म्हणेल त्याला सामाजिक मागास? आणि म्हणून जे स्वतःला क्षत्रिय पण म्हणून घेणार आणि परत रिझर्वेशन पण मागासवर्गीय म्हणून द्या म्हणणार, ह्याच्यामधला विरोधाभास मराठा समाजाला सोडवता येत नाहीये. हा खरा प्रश्न आहे. मंडल आयोग ज्यावेळी लागू होत होता, मंडल ज्यावेळी BP मंडल ज्यावेळी OBCच्या जातींची यादी करत होते, त्याचवेळी मराठा समाजातल्या अनेक लोकांना मंडल भेटले. त्यांनी त्यावेळी आम्ही मागासवर्गीय नाहीत आणि आम्ही लमाण आहेत, वंजारा आहेत, माळी आहेत, कुणबी आहेत, तेली आहेत, तांबोळी आहेत, यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्यामुळं त्यांचा त्यावेळी OBCमध्ये समावेश झालेला नाही. परंतु विदर्भामध्ये जे कुणबी आहेत ते कुणबी सगळ्या अर्थानं मराठा समाजासारखंच जीवन जगतात, ते पाटील म्हणून घेतात. परंतु ते पाटील म्हणून घेत असले तरी पंजाबराव देशमुख त्यांचे नेते होते, त्यांनी सगळ्या अर्थानं प्रयत्न केले आणि मंडल यांच्यासमोर सगळ्यांनी सांगितलं की आम्ही देखील धनगर माळ्या तेला तांबोळ्यासारखेच आहोत, त्यांच्यापेक्षा उच्च नाही आहोत. आणि हे त्यांनी स्वीकारल्यामुळं त्यावेळी ते OBCमध्ये गेले. आता इकडल्या लोकांनी क्षत्रियत्व स्वीकारल्यामुळं हे ओपनमध्ये राहिले. तर अशा पद्धतीचं कॉन्ट्राडिक्शन असल्यामुळं त्यांना सामाजिक मागासले सिद्ध करणं शक्य नाही. आणि सामाजिक मागासले पण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत रिझर्वेशन मिळणं शक्य नाही. पण मग मराठा समाजाचे रिझर्वेशनचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत का, हा प्रश्न आहे. तर माझं मत आहे हे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करता येऊ शकतात.
माझ्या दृष्टीनं एक जी गोष्ट प्रामुख्यानं करता येऊ शकते ते म्हणजे कोणत्या जातीला कोणत्या प्रवर्गामध्ये घालायचं ही प्रक्रिया कधीच बंद नसते, कायमस्वरूपी. मग जो ओबीसीसाठी स्थापन केलेला आयोग आहे, केंद्रामध्ये जो आयोग आहे, ज्याला मागच्या काही दिवसांमध्ये घटनात्मक दर्जा मिळाला, त्या आयोगाचं हे अधिकार आहे की उरलेल्या कोणत्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करायचा आहे का. तर आता जो सरकारने घातलेला आयोग आहे, ह्या आयोगानं आम्ही म्हणजे शैक्षणिक आणि केवळ आर्थिकदृष्ट्या मागासले पण मराठा समाजाचं सिद्ध करून चालणार नाही, तर मराठा समाज हा इतर ओबीसी सारखं जीवन कसं जगतो या पद्धतीनं पुरावे द्यावे लागणार आहेत आणि त्या पद्धतीनं डाटा तयार करावा लागणार आहे. आणि ज्या कोणी मराठा समाजाच्या चळवळी आहेत त्या चळवळीने देखील अशा प्रकारचे पुरावे त्या आयोगासमोर सादर करणं आवश्यक आहे. ते पुरावे आहेत. काय आहेत ते पुरावे? ओबीसी समाजामधला उदाहरणार्थ धनगर समाज घेऊ. धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काय फारसा फरक नाही. उलट कधी कधी धनगर समाजाचीच आर्थिक परिस्थिती फार चांगली दिसून येते. दुसरी गोष्ट, धनगर समाजाच्या लग्नविधीमध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मण आचरण करतात त्याच पद्धतीनं मराठा लग्नविधीमध्ये पण आचरण करतात. वेगवेगळ्या पद्धतीनं ओबीसींच्या ज्या बाकीच्या सामाजिक विधी होतात त्याच पद्धतीनं मराठा समाजाचे देखील सामाजिक विधी होतात. ओबीसीची जी कुलदैवतं आहेत तीच दैवतं मराठा समाजाची कुलदैवतं आहेत. हे मुद्दे त्या आयोगाच्या समोर मराठा समाजाने नेणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे जे क्षत्रियत्व आहे की आम्ही क्षत्रियत्व, आम्ही छत्रपती आहोत. छत्रपती असणं याच्यात वावगं नाही, त्याला कोणाचा विरोध असण्याची गरज नाही. परंतु क्षत्रियत्व हीच गोष्ट मराठा समाजाच्या रिझर्वेशनला आड येते. म्हणून समजा संभाजीराजे भोसले असतील, नक्कीच ते छत्रपतींचे वंशज आहेत, त्याच्याबद्दल फार पण एक म्हणजे स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणं आवश्यकच आहे का, हा विषय मराठा नेत्यांनी याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण क्षत्रिय तुम्हाला म्हणून घ्यायचं असेल तर सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मागासवर्गीय हे जर सिद्ध करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठा समाजाला मागासवर्गीयांसारखीच वागणूक धर्ममार्तंडांकडून मिळालेली आहे. हा पुरावा काही पुरेसा नाही का सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी? म्हणून सामाजिक मागासले पण सिद्ध करणं जर हे मराठा समाजाच्या रिझर्वेशनसाठी आवश्यक असेल तर ह्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी वापरल्या जातात त्याच गोष्टी मागासले पण सिद्ध करण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात, हे माझं या ठिकाणी मत आहे. म्हणून घातलेला जो आयोग आहे या आयोगाला माहिती देत असताना सर्व मराठा समाजाच्या संघटनांना माझी विनंती राहील की सामाजिक मागासले पण कसं सिद्ध करता येईल या संबंधानं त्या आयोगाच्या समोर आपापल्या साक्षी होणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी काही जणांचा प्रश्न उगाचच निघतो की ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर मग बाकीच्या ओबीसीचं काय? तर असं काही नसतं. हे की समजा ओबीसींना महाराष्ट्रामध्ये 19%, केंद्रामध्ये 27% रिझर्वेशन आहे, तर ते दिलेलं रिझर्वेशन कोणत्या समाजाच्या मालकीचं असतं किंवा त्याच्यावर मक्तेदारी एखाद्या समाजाची असते असं काही नसतं. म्हणजे त्या समाजाच्या बरोबरीनं एखादा दुसरा त्याच कॅटेगरीमध्ये बसणारा समाज जर म्हणजे इन्क्लूड होत असेल तर तो नाकारण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे. ना त्या दुसऱ्या पहिल्या ओबीसीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांना आहे, ना राज्यकर्त्यांना आहे, आणि कोर्ट देखील अशा पद्धतीनं विचार करणार नाही. जर मराठा समाज ओबीसी आहे अशा प्रकारे सिद्ध करता आलं तर ओबीसी या प्रवर्गामधून जे आहे ते रिझर्वेशन घेता येईल. कारण ओबीसीचं रिझर्वेशन आहे तेवढंच राहणार आहे, ते 49%च्या वर जाणार नाही. ही पण काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. म्हणून सामाजिक मागासले पण सिद्ध करणं हा एक भाग होऊ शकतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे जे एक ऑप्शन आहे. ते ऑप्शन असं आहे की मोदी सरकारने नुकतंच EVSचं जे रिझर्वेशन डिक्लेअर केलेलं आहे 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, त्याला देखील सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे. त्याचं फ्युचर काय आहे हे मला इथं सांगता येणार नाही, ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. परंतु ते आत्ता तरी सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर स्टे नाही. जसा मराठा आरक्षणावर स्टे आला तसा EVSवर स्टे आलेला नाही आहे.
म्हणून ते आरक्षण टिकू शकतं असं आपण आज गृहीत धरू. ठीक आहे. तर रिझर्वेशन ते जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये 10% आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळतोच आहे. मग त्याच्यासाठी आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये EVSचं जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये वाढ करा. त्याच्यामध्ये मराठा समाजाला काही कोटा दिला जाऊ शकतो का, याच्या शक्यता देखील राज्यांनी तपासल्या पाहिजेत. आणि ते EVSचं रिझर्वेशन 10%वरून 15%वर न्या, 20%वर न्या, अशा पद्धतीची देखील शिफारस होऊ शकते. परंतु OBCचा मार्ग त्यावेळी बंद करावा लागेल. म्हणून आता हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की कोणत्या तरी एका मार्गाने चालायचं आहे. आणि समाज आणि चळवळी एवढ्या विखुरलेल्या आहेत, त्यामुळं मतांतर असणं हे साहजिक आहे. त्यामुळं एका मतावर येणं शक्य नाही. परंतु एका मतावर येऊन काही दिवस, काही वर्ष मेहनत झाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांच्या हितासाठी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.